कारगिल हीरो लान्स नायक दीपचंदजी, कडक सॅल्यूट. 1999 कारगिल वॉर. आपल्या टायगर हिलवर त्याच्याही वरती काही चौक्या आपल्या पाकिस्तान सैन्याने बळकावल्या होत्या आणि म्हणून या कारगिल द्रास सेक्टरमधून या शत्रूला हुसकावून लावण्यासाठी आणि आपल्या चौक्या परत मिळवण्यासाठी मे 1999 पासून कारगिलचं युद्ध सुरू झालं. अर्थात बऱ्याच सैनिकांना आपले जीव गमवावे लागले. त्यामध्ये कॅप्टन बात्रा असतील, त्यांचे अनेक सोबती असतील. अशा या अटीतटीच्या युद्धामध्ये जवळपास 527 इंडियन आर्मीचे सैनिक शहीद झालेत. त्यामुळं या युद्धामध्ये पराक्रम गाजवून जिवंत असलेले जे काही लोक आहेत त्यापैकी एक लान्स नायक दीपचंदजी. त्यांची अवस्था पण युद्धानंतर चांगली होती. 6.25 फूट उंची, मस्त कमावलेलं शरीर आणि मनामध्ये प्रचंड देशप्रेम. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे बघून त्यांचे वर्दीतले फोटो लहानपणी एकत्र करायचे कुठे मिळेल तिथनं, आणि मग मनामध्ये स्वप्न की नाही, एक दिवस मला पण ही आर्मीची वर्दी अंगावर घालायची. कारण त्यांना माहिती होतं की ही वर्दी एकच अशी आहे की जी कितीही पैसा फेकला तरी बाहेर विकत मिळत नाही. दुसरी गोष्ट, त्यांच्या मते सैनिक हा एकच व्यक्ती असा आहे जो जातीपाती धर्मांच्या सगळ्या भिंतींच्या पलीकडे जाऊन फक्त स्वतःला देशासाठी अर्पण करण्यास तयार असतो आणि फक्त स्वतःला भारतीय, एक हिंदुस्थानी म्हणूनच तो मरेपर्यंत आयुष्य जगतो. आणि म्हणूनच अशी मनामध्ये एक स्वप्न घेऊन आर्मीमध्ये दाखल झालेली ही व्यक्ती लान्स नायक पदापर्यंत पोहोचली, दीपचंदजी. कारगिलचं युद्ध अतिशय सक्षमरित्या जी काय जबाबदारी दिली ती पार पाडली. पण त्यानंतरच्या पोस्टिंगमध्ये एके ठिकाणी त्यांना मोठा अपघात झाला. काहीतरी दारुगोळा उतरवून घेताना कुठेतरी काहीतरी ह्युमन नेग्लिजन्स ज्याला म्हणतो आपण, ह्युमन एरर ज्याला म्हणतो, तिथे काहीतरी एक चूक घडली आणि त्या चुकीचा परिणाम म्हणजे तो माल उतरवून घेताना स्फोट झाला आणि त्यामध्ये पूर्ण पोट फाटलं, आतडी बाहेर आली, उजवा हात निकामी झाला, दोन्ही पाय पूर्णपणे स्नायू वगैरे त्याच्या चिथड्या उडल्या. एवढा मोठा स्फोट आणि तिथे काही बॉक्सेसला आग लागली. दीपचंदजी अंदर है, दीपचंदजी अंदर है, दोघं तिघं जखमी झालेत. पण आग लागल्यामुळं दीपचंदजींना एकतर पाय सगळे निकामी झाले, हात तुटून पडलेला, पोट फाटलेलं, आतडी बाहेर आलेली. अशा अवस्थेत ते स्वतः तरी कसे बाहेर येणार, उठूच शकत नाहीत. पण एका मित्राला जाणवलं की दीपचंदजी ह्या आगीच्या लोळाच्या पलीकडे आहेत आणि त्याने, तो सुद्धा कणखर आर्मीवालाच, त्याने त्या आगीतनं उडी मारली आणि दीपचंदजींना सही सलामत त्या आगीतनं बाहेर घेऊन आला. अतिशय रक्तबंबाळ अवस्था, जवळपास बेशुद्ध पडण्याच्या बेतात. फक्त एक आर्मीचं मन, निधडी छाती आणि कमावलेलं शरीर या बेसवर ते शुद्धीवर होते. पण समजत काय नव्हतं. दवाखान्यात नेल्यानंतर ते बेशुद्ध पडले. त्यानंतर मग डॉक्टरांनी चेक केलं, त्यांचे CO वगैरे आले आणि COला त्यांनी, डॉक्टरांनी सांगितलं कि सिर्फ 5% उसकी नर्व्स शुरू है, जीवित रहने के चांसेस बहुत कम है.
सीओनी विनंतीवजा आदेशच दिले, जो भी है कोशिश जारी रखिए, जो कुछ भी ऑपरेट करना है तुरंत कीजिए. आणि मिरॅकल हॅपन. अक्षरशः म्हणजे एखाद्याची जर दोरी बळकट असेल अशी उदाहरणं आर्मीमध्ये खूप आहेत. मुरलीकांत पेटकर, ज्यांच्यावरती चंदू चॅम्पियन हा चित्रपट बनला. कौन बनेगा करोडपतीमध्ये येऊन गेलेले, 22 वर्ष वय असताना लढाईमध्ये लढलेले योगेंद्र यादवजी, 15-15, 17-17 गोळ्या लागल्यानंतरसुद्धा माणसाची काय इच्छाशक्ती असेल, ही माणसं जिवंत आहेत. त्याच पद्धतीने दीपचंद यांच्यामध्ये आतडी सगळी पोटात घातली गेली, पोटाचं ऑपरेशन झालं, पोट शिवलं गेलं. त्यानंतर त्यांना हळूहळू शुद्ध आली, जे डॉक्टरांनासुद्धा अपेक्षित नव्हतं. असंच घडलं आणि दीपचंदजी शुद्धीवर आले. हा निरोप सीओपर्यंत गेला. सीओनी सांगितलं, वो अब कॉन्शियसनेस पे आया है ना, अब वो नहीं मरेगा, डॉक्टर यू प्लीज ट्राय फर्दर. झालं. पुन्हा मग पाय तर गेलेले, पाय तर आता तुटून पडलेले, स्नायू सगळे फाटलेले, हे परत आणता येणार नाहीत या निष्कर्षावर डॉक्टर पोचले. पण सर्जरीज झाल्या आणि धोक्यातनं, गँग्रीन होण्यापासून त्यांना बाहेर काढता आलं. जितके म्हणून कट करता येतील तेवढे कट केले. हात पण कट करावा लागला उजवा, साधारण मनगटापासून खालचा हात कट केला. म्हणजे एक उजवा हात निकामी, दोन्ही पाय गेलेले. वय वर्ष साधारण 27-28. 22 वर्षाची बायको दवाखान्यात भेटायला येते. एक छोटासा मुलगा त्यांचा 1.5-2 वर्षाचा. आणि हे असं विपरीत घडलेलं. आणि बायको प्रेग्नंट, म्हणजे तिच्या पोटामध्ये एक बाळ आहे आणि 1.5-2 वर्षाचं लेकरू घेऊन ती दवाखान्यात यायची. दीपचंदजी दवाखान्यातल्या सगळ्या वॉर्डबॉयला किंवा तिथं कोणी असतील त्यांना इतकंच सांगायचे की पायाच्या ठिकाणी पाय आहेत असं काहीतरी ठेवा दोन्ही पायाच्या जवळ. माझ्या बायकोला हे कळू देऊ नका की माझे पाय गेलेले आहेत. म्हणजे पहा, स्वतःला समजलं आहे की माझे पाय गेलेत. माझ्या बायकोला इतकंच कळलं पाहिजे की माझा एक हात फक्त निकामी झाला आहे. आणि मग मुद्दाम तो हात वरती ठेवायचा चादरीतनं, ऑपरेट केलेला, आणि पायापाशी काहीतरी ठेवायला लावायचं. पण अर्थात ही गोष्ट जास्त दिवस नाही लपून राहत. शेवटी ती पत्नी आहे. त्या अर्धांगिनीलासुद्धा समजलं. पण महत् प्रयासाने सगळं काही त्यांची रिकव्हरी झाली. आर्मीच्या हॉस्पिटलकडून जितकं म्हणून करता येईल तेवढं त्यांनी प्रयत्न केले. आणि स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर दीपचंदजी पुन्हा एक आर्मी पर्सन इन डिसॅबिलिटी पेन्शन असं आयुष्य जगू लागले. आणि यथावकाश त्यांना कृत्रिम 2 पाय पण मिळाले. दीपचंद असं तुम्ही जरी टाकलं गुगलवर तरी तुम्हाला त्यांची सगळी इतिहास समजू शकेल. आणि त्यांचे काही व्हिडिओ पण आहेत. म्हणजे अशा परिस्थितीतसुद्धा एक आर्मीतला सैनिक जांबाज कसा असतो, मनाने पण कसा कणखर असतो, आणि कशी तो स्वतःच्या दिव्यांगावर मात करून कसं एक चांगलं आयुष्य जगतो आणि त्याचे विचार कसे आहेत, हे सगळं पाहिलं ना की अचंबित व्हायला होतं. सिव्हिलियनमध्ये इतकं कणखर मन नाही हो पाहायला मिळत. आज दीपचंदजी एक हात नाही आहे, पण दुसरा हात, डावा हात चांगला आहे. दोन्ही पाय गेलेले आहेत. दोन्ही कृत्रिम पाय लावून ते त्यांच्या घराच्या अवतीभोवती मस्त फिरतात. बाग बगीचा त्यांनी मेंटेन केलेला आहे. त्या बागेला ते स्वतः लक्ष घालतात. त्या बागेला खत पाणी देणं, जे काय आहे ते, वारंवार त्या बागेची निगा राखणं, अशी सगळी कामं. आणि एका मुलाबाबत स्वप्न पाहिलं त्यांनी की तो मुलगा पण आर्मीत दाखल व्हायचं म्हणतो आहे. पहा, म्हणजे किती उच्च स्वप्न घेऊन काही माणसं जगतात. आणि एवढी मोठी संकटं आल्यावरसुद्धा त्या संकटांनासुद्धा लाजवण्याचं काम करतात. त्या संकटांनासुद्धा मोठ्या धीराने सांगतात, अरे तू तर माझ्यासमोर काहीच नाही आहेस. असं संकटांना जो व्यक्ती सांगू शकतो त्याच्यावर कधीही कोणतंही संकट हावी होऊच शकत नाही. त्या संकटाने त्या व्यक्तीला कधीही नामोहरम करणं शक्यच नसतं. त्यामुळं दीपचंदजी यांचं जे उदाहरण आहे ते अतिशय धट्ट्याकट्ट्या, अगदी आरोग्यसंपन्नता लाभलेल्या सगळ्या यंग जनरेशनलासुद्धा खूप चांगल्या रीतीने एक सल्ला देऊन जातं
की एवढ्या विपरीत परिस्थितीत पोट फाटलेलं आतडी बाहेर लोंबकळत आहेत, दोन्ही पाय गेलेत, एक हात गेला आहे, हे समजतंय, आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं असं वाटतंय. 22-23 वर्षाची पत्नी आहे, एक छोटा मुलगा आहे घरात, आणि अशा अवस्थेत इतकं मोठं संकट आलेलं असतानासुद्धा माणूस स्वतःच्या इच्छाशक्तीवर जिवंत राहू शकतो, याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच लान्स नायक दीपचंदजी. दीपचंदजी यांच्या आयुष्याला आणि त्यांच्या या जांबाज प्रवृत्तीला कविप्रवीण शो यूट्यूब चॅनल कडक सॅल्यूट करतो आहे. त्यांना पुढचं आयुष्य असंच, त्यांनी जे आनंदी राहायचं ठरवलं आहे, त्यांनी जे स्वतःच्या दिव्यांगावरती मात करत जगायचं ठरवलं आहे, त्यांच्या मनामध्ये जे स्वप्न आहे की मुलाला पण आर्मीमध्ये दाखल व्हायचं आहे, ही सगळी त्यांची स्वप्न त्यांच्या आयुष्यात पूर्ण व्हावीत आणि त्या दोघांनाही चांगलं आयुष्य लाभावं. ह्याच्यापुढं त्यांचा मुलगासुद्धा अगदी व्यवस्थित सेटल व्हावा, दुसरं अपत्यसुद्धा व्यवस्थित सेटल व्हावं, याच सदिच्छा आणि शुभेच्छासह या व्हिडिओत इथंच थांबतो. दीपचंदजींना लाख लाख करोडो करोडो शुभेच्छा अर्पित करतो मी.